फलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. आणि पाहिलं तर या षटकात एक चेंडू मात्र शिल्लक आहे. साठी हा चेंडू फुलटत होता. जमिनी समांतर फटका मात्र खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवेल तोपर्यंत एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रशांतने मात्र झटपट ती धाव देखील कंप्लीट केली आणि या 2 धावाने या षटकाची समाप्ती. त्याचबरोबर 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये जवळपास 19 धावा या खर्च झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये आलेल्या 19 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये आलेले 2 षटकार प्रशांतच्या बॅटमध्ये. अगदी या ओव्हरमध्ये प्रशांतने संधी दिली नाही, क्षेत्ररक्षकाला संधी दिली नाही. अगदी मोठे फटके खेळून काढले आणि अगदी इथे वातावरण मात्र प्रशांतने अशांत करून टाकले. हे जगताप सोशल फाउंडेशन मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करते. एक टॉस जरी हरला असेल तरी देखील बॅट्समनने करून दाखवलं की इथे बॅटिंग आम्ही अजूनही करू शकतो. मोठा धावफलक उभा करू शकतो. सुरुवात मात्र चांगली झाली. गोलंदाजी मार्क आता गोलंदाज असेल केपी. गोलंदाजी मार्कवर आलाय कार्तिक. विकेटचा मारा फार टाकला. पुरेपूर वापर आणि हा चांगला चेंडू मात्र इथे आता इथे निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात केली. आलेल्या पहिल्या 2 गोलंदाजाला सीमारेषा दाखवल्या होत्या पहिल्या चेंडूवरती, पण कार्तिकने मात्र इथे प्रशांतला शांत थांबवून ठेवले. मोरिया करंडक गाजवणारा खेळाडू कार्तिक गोलंदाजी मारतात. तिच्या ऑप्शन सुरू होतं तेव्हा देखील कार्तिकसाठी फार चुरस आपण पाहिली आणि का ती चुरस होती ती दाखवतोय. पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत संधी आहे आणि ते वा 1 2 3 झेल टिपला आणि या वेळेस मात्र प्रशांतला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का, पहिला हादरा अनिकेत जगताप सोशल फाउंडेशन संघाला. प्रशांत जगताप इथे मात्र झेलबाद. समीरने टिपलेला सुंदर झेल. यावेळेस समीर कडनं मात्र कोणती चूक झाली नाही. अगदी चेंडू हातात न सटकला होता पण अगदी दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये समीरने मात्र झेल कंप्लीट केला. कॅप्टन के हाथों कॅप्टन की बली चढ गई. शांतला मात्र माघारी पाठवले गेले कारण एक महत्वाची विकेट होती आणि इथून मात्र आता धावफलकाला ब्रेक लावण्याचं काम इथे राजूभाऊ साने युवा मंच करेल का. कारण अगदी पाहता पाहता मॅचचा रंग बदलतो, रूप बदलतं. पहिली विकेट पडली आणि आता धावफलकाला ब्रेक लावण्याचं काम गोलंदाजाला करावे. जसा कार्तिक मैदानामध्ये आला, पहिला चेंडू कार्तिकने निर्धाव टाकला, दुसऱ्या चेंडूवरती त्याने समीरला देखील टिपलं. सुरुवात कार्तिकने केली आणि समीरने टिपलेला सुंदर झेल. प्रशांतला मात्र माघारी पाठवलं गेलं. 2 चेंडू कार्तिकने हाताळले. का ऑप्शनच्या वेळेला कार्तिक साठी चुरस चालू होती, का सर्व संघाची नजर कार्तिकवर होती ते मात्र कार्तिकने दाखवून दिलं. या चेंडूवरती समीरला त्याने बाद करून नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय लखन. पहिला चेंडू लखन साठी. वा क्या बात आहे. काय गोलंदाजी कार्तिक करतोय. अगदी गोलंदाजी मार्क समोर असेल लखन. हो लखनने मात्र चेंडू खेळला. फटका बसला आणि तिथे क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. झेल देखील सुटला. चेंडू देखील मैदानाच्या बाहेर. षटकार. ते अगदी पण लाईक सुंदर लाईव्ह प्रेक्षेपण देखील आपण पाहतोय. एकदा केपी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. चेंडूने मात्र फिरकी घेतलीये आणि ती फिरकी फक्त मैदानामध्येच नाही तर क्षेत्ररक्षक देखील फिरकी घेतली जाते. ते दुहेरी धावणे धावफलकामध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. धावफलकावरती पाहिलं तर 40 धावा
या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. केपी मात्र गोलंदाजी वेगवान करतोय, चांगली गोलंदाजी करतोय, अगदी स्पीड सोबत, अगदी चेंडूला कट करण्यामध्ये देखील तो माहीर आहे. अगदी वेगवान चेंडू टाकत असताना चेंडूला अगदी हलकस वळण देखील तो देतोय. तिथे फलंदाजाला मोठे फटके खेळणं थोडंसं अवघड नक्की होतं. यावेळेस मात्र हा चेंडू नो बॉल, बिमर चेंडू क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा हलकीशी मिसफील्ड आणि पुन्हा एकदा एकच्या जागी 2 धावा इथे मात्र पूर्ण होतात. एक्केचाळीस धावा या धावफलकावरती आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा. आणि आता आपण एक सन्मान या ठिकाणी घेणार. आमच्या कॅमेरामॅन दादांना विनंती असेल की आपण स्टेजच्या दिशेने कॅमेरा करचे आमचे सन्माननीय रमेश भाऊ गव्हाणे यांचा आपण सन्मान करणार. या स्पर्धेसाठी मार्गदर्शन ज्यांच्याकडनं लाभलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देत असताना एक मोलाचं सहकार्य देणारे आमचे रमेश भाऊ गव्हाणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सनीदादा पोटे यांच्या शुभ हस्ते, या स्पर्धेचे आयोजक सनीदादा पोटे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला. एकदा रमेश दादांसाठी जोरदार टाळा वाजवा, कारण असे व्यक्तिमत्व असतात ज्यांच्यामुळे आपण क्रिकेटच्या खेळाला फार मोठी उंची देतो. रमेश दादांचं मनापासून धन्यवाद. या स्पर्धेला तुम्ही जो सहकार्य दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. 3 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अनिकेत दादा जगताप सोशल फाउंडेशनची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 43 धावा. 4थं षटक आता प्रगतीपथावर असेल. या 4थं षटक घेऊन कोण गोलंदाजी मार करते आणि धावफलकाला रोख लावण्याचं काम इथे केलं जाईल का? कारण पहिला 2 ओव्हरमध्ये 32 धावा आल्या होत्या. कार्तिकने 11 धावा खर्च केला, पण तिथे फलंदाजाला त्याने बाद देखील केलं. आणि आता 4था गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. पहिला चेंडू फुल टॉस, खराब चेंडू, पुरेपूर फायदा त्या चेंडूचा घेतला. चेंडू 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. चेतनच्या गोलंदाजीवरती खेळलेला सुंदर चौकार आपण पाहतोय. अप्रतिम फटका होता, सजवून दिला होता. अश्विनने मात्र कोणती चूक त्या चेंडूवरती केली नाही. अगदी जसा चेंडू आला तसा तो स्क्वेअर लेग बंद खेळत 4 धावा मात्र इथे वसूल केल्या गेल्या. 47 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होता. चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग. पहिला चेंडू चेतनचा खराब होता, पण अगदी आता चेतनकडे देखील संधी असेल. कारण पाहिलं तर फर्ग्युसन कॉलेजचे सुंदर मैदान आणि या मैदानामध्ये असलेलं माती विकेट इथे गोलंदाजाला चेंडू फिरवण्यासाठी फार मुभा आहे आणि फार संधी देखील असेल. चेतन पाहूया कशी प्रकारची गोलंदाजी करेल. हा चेंडू मात्र सुरेख होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा थांबून आला. अश्विनला मात्र तो चेंडू बॅटवरती घेता आला नाहीये आणि त्याचबरोबर हा चेंडू मात्र निर्धाव. चेतनचं चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा अश्विनसाठी राईट मोर द विकेटचा मारा. हो, पुन्हा एकदा हा चेंडू स्विंग आणि मिस की होता, पण एक सिंगल धाव लेग बाईकच्या स्वरूपात ही सिंगल धाव असेल. अश्विनचा हा फटका जर पाहिला तर जवळपास कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असा फटका त्याने खेळून काढला आणि ते मात्र निर्धाव चेंडू आला. एक सिंगल धाव आली लेग बाईकच्या स्वरूपात. हो, लखनच्या बॅट मधून सुसाट गोळी फटका. क्षेत्ररक्षक तिथे होता पण त्याला बीट केलं. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. या ओव्हर मधील दुसरा चौकार. चेतनच्या गोलंदाजीवरती आलेला हा दुसरा चौकार. 9 धावा आतापर्यंत चेतनने खर्च केला. लखनची गाडी मात्र सुसाट सुटली आहे. त्याने अगदी प्रशांतची जागा घेण्याचा प्रयत्न केला आणि अगदी फटके देखील तसेच खेळलेत. प्रशांतची कमतरता त्याने मात्र मैदानामध्ये भासू दिली नाहीये. अगदी सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय. यावेळेस स्टेप आउट होऊन फटका खेळलाय. कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं. क्षेत्ररक्षक तिथे टिपतोय झेल आणि चेतनच्या खात्यामध्ये विकेट. लखन आउट.
इथे म्हणतोय बाद. संघाला बसलेला हा दुसरा धक्का. हा चेंडू जर पाहिला तर टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघाला आणि परफेक्ट बॅट मध्ये चेंडू मात्र लखनला घेता आला नाही. तो अगदी कव्हर रिजन मध्ये हा सुंदर छेल तिथे कम्प्लीट होता. तर छेल तिथे टिपला आणि ते संघाला बसलेला हा दुसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये होतोय अजय मोरे. नवीन बॅटर मैदानामध्ये अजय मोरे. धावफलकावरती पाहिलं तर 55 धावा 52 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहे. 52 रन या धावफलकावरती आतापर्यंत बनवलं गेलं. अजूनही पाहिलं तर जवळपास 7 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि अगदी हा धावफलक 60च्या पार येण्याचा प्रयत्न नक्की असेल. पहिल्याच मॅच मध्ये अगदी पाहिलं तर धावांचा डोंगर मात्र इथे उभा करण्याचा प्रयत्न होतोय. हो आल्या आल्या चेंडू मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. षटकार. अजय मोरे मैदानाच्या आत आणि चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. पहिला चेंडू सीमा पार. षटकार. धावफलकावरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचतोय तो 58 रन. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. अजय मोरेची मात्र एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. SPL चं पहिलंच पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये धमाकेदार खेळ इथे अनिकेत जगताप सोशल फाउंडेशनच्या फलंदाजाने केलाय. सुरुवातीला ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका भरून काढण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत, पण अद्याप जरी पाहिलं तर गोलंदाजांवरती धावांचा भडीमार मात्र इथे केला गेलाय. गोलंदाजी मार करतोय प्रवीण लाला. प्रवीण इंगळे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. शेवटचं षटक आणि अगदी हारामारीचं षटक मात्र आता प्रवीणच्या हातामध्ये सोपवलंय आणि या षटकामध्ये प्रवीणला मात्र धावफलकाला ब्रेक लावावा लागेल, कारण नंतर बॅटिंग करताना त्या धावा राजूभाऊ साने 11 संघाला त्या बनवावे देखील लागतील. त्यामुळे इथे धावफलकाला रोखण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल. बॅटची कड घेतली आहे. गल्ली रिजनमध्ये चेंडूला थांबवलं जाईल. एक सिंगल धाव. अश्विन मात्र दुसऱ्या धावायचा प्रयत्न करतो, पण अजयने सांगितलं थांब मित्रा, पहिल्या चेंडूवरती मी षटकार खेळला म्हणजे आज माझ्या बॅटवरती चेंडू येत आहेत. येणारे 5 चेंडूवरती मला देखील धाव बनवण्याची संधी मिळू दे. आणि पाहूया आता अजय मोरे याने पहिल्या चेंडूवरती जो षटकार खेळला, जो डगआउट मधनं सेट होऊन आलाय. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. लेट पण थेट. पंचांनी मात्र इशारा कळवलाय व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धावेमध्ये वाढ. धावफलकावरती 60 धावा ह्या धावफलकावरती पूर्ण होतात. त्या प्रकारची सुरुवात इथे अनिकेत जगताप सोशल फाउंडेशनने केली आहे. एक चांगली सुरुवात. प्रवीण इंगळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. प्रवीणचा प्रयत्न मात्र चांगला होता. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला तेव्हा हो हा चेंडू स्विंग अँड मिस. अगदी जितका फलंदाज यष्ट्याच्या बाहेर येऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करेल तितका चेंडू दूरवर टाकण्याचा प्रयत्न प्रवीण इंगळेचा मात्र सफल ठरतोय. हा चेंडू मात्र अप्रतिम प्रवीणने हाताळला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता या चेंडूवरती पाहायला मिळाली. समोरच्या बाजूला मात्र सुंदर फटका इथे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करेल. दुसऱ्या जायचा प्रयत्न नाही. थ्रो मात्र लाजवाब. अप्रतिम थ्रो होता. कार्तिकने मात्र आज प्रभावित केलंय गोलंदाजीने आणि क्षेत्ररक्षण देखील कार्तिकचं सुरेख पाहायला मिळतंय. एक सिंगल धाव. उलटा चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत धावण्याचा प्रयत्न. चेंडूला थांबवलं गेले. दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न अजयने केला होता, पण थ्रो चांगला आणि इथे केवळ 2 धावा. 2 धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवल्या देखील गेल्या. धावफलकावरती धावा जमवतात त्या 63 रन. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो यावेळेस अश्विन साठी एक सेट फलंदाजासाठी मात्र चकवा देणारा चेंडू होता. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी.
प्रवीण इंगळेने मात्र सामन्याला मध्ये शेवटच्या षटकामध्ये धाव फलकाला रोख लावलाय. 5 चेंडूमध्ये प्रवीणने फक्त 5 धावा खर्च केल्या, म्हणजे आतापर्यंत सर्वात कंजूस गोलंदाज प्रवीण असेल. पण शेवटचा चेंडू मात्र या इनिंगचा बाकी असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि शेवटच्या चेंडूवरती पाहूया किती धावा येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्याचबरोबर दुसरी धाव पूर्ण होती आणि ते तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते रनआउटच्या रूपाने फलंदाज मात्र बाद. आणि पंचांचा इशारा, एक धाव शॉट, एक धाव मात्र शॉट, म्हणजे 2 धावा ज्या पळून पूर्ण झाल्या त्यातील एकच धाव असेल. म्हणजे काम केलं संपूर्ण महिन्याभराचा आणि पगार फक्त 15 दिवसाचा. एक सिंगल धाव आणि धाव फलकावरती धावा जमा होतील आता 64 धावा विजयासाठी 65 धावांचं आव्हान. राजूभाऊ साने 11 संघाला 65 धावांचं आव्हान असेल. अनिकेत जगताप 11 संघाला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, लगेच मैदानामध्ये उतरायचं, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपली प्लेइंग 11 तयार ठेवायची आणि टॉसला येताना तुमची प्लेइंग 11 सोबत घेऊनच या, कारण प्लेइंग 11 इथे जमा करणं गरजेचं असेल. यानंतरचा सामना असेल अनिकेत जगताप सोशल फाउंडेशन संघाच्या कर्णधार विनंती असेल चला मैदानामध्ये यायचं, एका लाईन मध्ये सर्वांनी आतमध्ये या आणि जी तुमची स्ट्रॅटेजी असेल मैदानाच्या आतमध्ये आल्यावर तुम्ही एकत्र राऊंड करून ती स्ट्रॅटेजी डिसाईड करू शकता. फक्त आतमध्ये येताना एका लाईन मध्ये आतमध्ये या सर्वांनी. यानंतरचा सामना असेल सृष्टी फाउंडेशन विरुद्ध आकाश भाऊ कांबळे युवा मंच. सृष्टी फाउंडेशन विरुद्ध आकाश भाऊ कांबळे युवा मंच या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी यायचंय आणि त्याचबरोबर आपली प्लेइंग 11 या ठिकाणी घेऊन या. चौसष्ट धावा या पहिल्या इनिंग मध्ये बनवलं गेलं. 65 धावांचं आव्हान घेऊन आता राजूभाऊ साने 11 हा संघ मैदानामध्ये उतरेल आणि कशा प्रकारे या धावा 64 झाल्या 65 बनवायच्या आहेत. पहिली मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं सुरुवात ज्यावेळेस झाली तर सुरुवातीच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार खेळला होता. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होता वाचला होता, पण तिथून मात्र सामन्याचा रंग मात्र प्रशांतने बदलून टाकला. पण अगदी आता अजूनही मॅच संपली असं म्हणता येणार नाही, कारण अजूनही तर पाहिलं तर राजूभाऊ आणि युवा मंच संघाची बॅटिंग मात्र बाकी आहे आणि ती बॅटिंग अजून होत असताना त्यात देखील तगडे फलंदाज म्हणजे 65 धावा याचं फार मोठं आव्हान तिथे संघासमोर नसेल. पण अगदी ते आव्हान पेलत असताना कोणत्या तरी फलंदाजाला एक मोठी बॅटिंग करणं गरजेचं असेल. कोणता फलंदाज ती मोठी बॅटिंग करेल. एक मोठी मॅच आपल्या समोर येते. SPL पर्व पहिले आणि पहिल्याच पर्वामध्ये पहिल्याच इनिंग मध्ये धमाका आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या मॅच मध्ये जी चुरस आपण पाहिलं या ठिकाणी आलोय. जे ऑनलाईन प्रेक्षक ही मॅच पाहतायत त्यांच्यासाठी फार मोठी मेजवानी असेल, कारण 65 धावांचं आव्हान
फर्ग्युसन कॉलेजचं सुंदर मैदान 360 मैदान अगदी आउटफील्ड फास्ट आहे आणि ते 65 धावांचं आव्हान इतकं मोठं नसेल. यानंतरचा सामना असेल सृष्टी फाउंडेशन विरुद्ध आकाश भाऊ कांबळे युवा मंच. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. सृष्टी फाउंडेशन आणि आकाश भाऊ कांबळे युवा मंच. आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये येते. एका बाजूने असेल अजिंक्य गायकवाड तर दुसऱ्या बाजूने समीर शेख. ही जोडी मैदानामध्ये येते आणि हे दोन्ही फलंदाज मात्र फार तगडे खेळतात आणि अगदी हे दोन फलंदाज मैदानामध्ये टिकले ना तर 65 धावांचं आव्हान इतकं मोठं नसेल. पण या जोडीला ब्रेक करण्याचा प्रयत्न करण्यासाठी गोलंदाज असेल अँडी आनंद गुंजाळ. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. एक असा गोलंदाज ज्याने पुण्यातच काय संपूर्ण महाराष्ट्राचं क्रिकेट टेनिस बॉलवरती गाजवलंय. फार अनुभवी गोलंदाज अगदी चांगल्या चांगल्या फलंदाजाला ज्या गोलंदाजाने विकेटवरती नाचवलं तो गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर असेल. तर समोर असेल अजिंक्य गायकवाड. पासष्ट धावांचं आव्हान. एक बडी मॅच बिग बॅटल मैदानामध्ये समोर आपण पाहतोय. पहिल्याच मॅच दरम्यान सुरस आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच मॅच दरम्यान एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. आनंदचा पहिला चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. वा चेंडूला मात्र बाउंड्री वरती थांबवलं जरूर. अजय मोरेची मात्र सुंदर कर्तब तिथे पाहायला मिळालं. चेंडू अगदी उसळला होता. टप्पा घेत बाउंड्रीच्या बाहेर जात असताना थांबवलं देखील. जर पंचांनी तुम्ही अपील जी असेल ती पंचांकडे करा. पंचांनी आम्हाला कळलं तर आपण इथे रिव्ह्यू घेऊच. आणि ते मात्र त्याचा अजूनही कोणता निर्णय आला नाही त्यामुळे मॅच चालू करून घ्या. वेळ वाचवा. फलकावरती पाहिलं तर 2 धावांची वाढ 2 धावांनी या इनिंगला मात्र सुरुवात. यस पंचांनी मात्र कळवलंय हा चौकार आहे का नाही की पाहिलं जाईल. पाहूया निर्णय काय ते कारण प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. त्यामुळे निर्णय मात्र आता तिसऱ्या पंचांकडे सोडला. तिसरे पंच विनंती असेल अनिल सर. तिसऱ्या पंचांना विनंती असेल इथे आपण शहानिशा करायची आणि कोणत्याही खेळाडूंना विनंती असेल इथे आमच्या कॅमेऱ्याच्या मध्ये येऊ नका. टेक्निशियन दादांना त्रास देऊ नका. पंच निर्णय घेतील. पाहूया काय निर्णय आहे. लाईफ इनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा संपूर्ण जगभर प्रस्थापित करतो आणि अगदी तिथे मात्र पंच निर्णय कळवतात. अगदी सुंदर कॅमेरावर आमच्या कॅमेरामॅन दादांचं देखील आपण पाहिलं. टेक्निशियन रोहित दादा देखील पंचांना की होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतात. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अनिल माळी सरांना आणि अगदी पंचांचा निर्णय मात्र आलाय. सेफ 2 धावा मात्र वाचवल्या गेल्यात. फक्त आताच्या 2 धावातील सुंदर फिल्डिंग अजय मोरे यांनी मात्र केली. 2 धावा अजय मोरेने मात्र वाचवल्या आपल्या संघासाठी आणि या 1-1 धावा वाचवणं मात्र गरजेचं असतं आणि तिथे मात्र त्या 2 धावा वाचवल्या देखील गेल्या. यावेळेस अगदी शांत डोक्याने मात्र चेंडू खेळून काढलाय. अजिंक्य गायकवाड याचा जर विचार आपण केला तर ताकदवान फलंदाज आहे. पण सुरुवातीचे काही चेंडू शांत डोक्याने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच असतो आणि ज्यावेळेस अजिंक्य मैदानामध्ये सेट होतं तिथून मात्र त्याची बॅटिंग एक वेगळ्या अंदाजामध्ये असते आणि तोच प्रयत्न मात्र इथे असेल. समीर आता मात्र कशा प्रकारची साथ इथे अजिंक्यला देणार. समोर पाहिलं तर आनंद गुंजाळ सारखा एक तगडा गोलंदाज आहे. यावेळेस कव्हर बंद केलेला सुंदर फटका. क्षेत्ररक्षक फार दूर. चेस मात्र पाठलाग सुरू आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा पहिला चौकार समीर शेखच्या बॅटमधून.
आनंद सारख्या गोलंदाजाला सन्मान देत खेळलेला फटका होता, कारण अगदी पाहिलं तर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. कुठल्या प्रकारचा आडवा फटका न खेळता परफेक्ट क्रिकेटिंग शॉट कव्हर मध्ये खेळला. परत एकदा कव्हर मध्ये चेंडू उडवलाय आणि यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा दुसरा चौका समीरच्या बॅट मधून. समीर यांच्या बॅट मधून बॅक टू बॅकचे 2 चौकार, जे इथे संघासाठी मात्र एक सुंदर वातावरण मात्र समीरने निर्माण केले. 2 चौकार या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक समीरने खेळलेत. ओ यावेळेस वेगवान चेंडू होता, पण यावेळेस मात्र एक सिंगल धाव ही धावफलकावरती जमा केली जाईल. दोन्ही फलंदाज पाहिलं तर एक शांत डोक्याने फलंदाजी करतात, चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग करतात आणि परफेक्ट क्रिकेटिंग शॉट खेळत मात्र धावा आतापर्यंत जमवले गेले. कोणताही चुकीचा फटका आतापर्यंत खेळला नाही. यावेळेस मात्र अजिंक्य स्ट्रायकिंग एंडवर असेल. हो, अजिंक्य यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चकवा दिला चेंडूरे आणि इथे मात्र हा चेंडू निर्धाव डॉट बॉल. आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती होतीये. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. ती विकेट मात्र मिळाली नसेल, पण 12 धावांमध्ये आनंद गुंजाळने मात्र थांबवून ठेवलं. सुरुवात मात्र चांगली होती आणि जशाच तशी सुरुवात म्हणायला लागेल, कारण ज्यावेळेस अनिकेत जगताप सोशल फाउंडेशन मैदानामध्ये खेळत असताना त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 13 बनवल्या होत्या, तर राजूभाऊ साने 11 संघाने मात्र 12 धावापर्यंत जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. गोलंदाजी मार्कवर आता असतील रोहन चौगुले गोलंदाजी मार्कवर. मी या संघामध्ये पाहिलं तर अनुभवी खेळाडूंचा फार मोठा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन चौगुले आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ऊर्ध्व विकेटचा मारा. पहिला चेंडू अगदी समोरच्या बाजूला खेळून काढला क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा अजय मोरे तिथे चेंडूला थांबवेल. 2 धावा अगदी सहज तिथे पूर्ण केल्या गेल्या. दुहेरी धावांनी धावफलकावरती वाढ होईल 14 धावा आणि चांगली सुरुवात इथे मात्र या दोन्ही फलंदाजी म्हणता येईल. 65 धावांचा पाठलाग सुरू आहे. प्रति ओव्हर जर पाहिलं तर 12 ते 13 धावा येणं गरजेचं असताना त्याच पद्धतीने या धावा देखील जमवल्या जात आहेत. सुरुवात मात्र चांगली आहे आणि ते एका दुसऱ्या विकेटचा शोध निकेत जगताप सोशल फाउंडेशन संघाला असेल. जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत आणि विकेटचा शोध होता. घ्या, विकेट मिळतीये. तो चौगुलेच्या खात्यामध्ये विकेट. पहिला फलंदाज इथे बाद. एक चुकीचा फटका आणि ते समीरला मात्र माघारी परतावं लागलं. समीरला शॉट खेळायचा कोणता होता तेच मात्र खेळणं केलं. त्याने जागा ज्यावेळेस बनवली असं वाटलं तो ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण इथे समोर अनुभव आहे. समोर रोहन चौगुले असं म्हणणार नाही मी, समोर अनुभव आहे. क्रिकेटच्या खेळातील फार मोठा अनुभव असलेला गोलंदाज त्याने मात्र ओळखलं आणि चेंडू आणखी थोडासा समीर पासून दूर टाकला आणि तिथे समीरचा फटका मात्र फसला आणि सोपा झेल मिड ऑफ मध्ये टिपला गेला आणि पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये होतोय अनिकेत. अनिकेत पहिला चेंडू, वा, ती मगाशी मिड ऑफ मध्ये झेल टिपला होता आणि आता लॉंग ऑफ मधून चेंडू मात्र सीमारेषा पार केला जातोय. चौकार. अनिकेतची मात्र चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती मात्र अनिकेतने सुरुवात केली. 5 ओव्हरची मॅच म्हटलं तर प्रत्येक फलंदाजाला येतानाच आपले हात खोलून यावं लागेल आणि तिथून आल्या मैदानामध्ये 65 धावांचा पाठलाग तर मोठे फटके खेळावे लागतील. ते जाणून अगदी अनिकेतने पहिल्या चेंडूवरती सुंदर फटका खेळत चौकार वसूल केला आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. हो, यावेळेस वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने जी गती दाखवली तिथे मात्र अनिकेतला चेंडू बॅटवरती घेता आला नाही आणि चेंडू इथे मात्र येतोय निर्धाव. चला, यानंतर आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळा. यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. चांगली फिल्डिंग आणि तर केवळ एक सिंगल धाव. यानंतरचा सामना असेल आकाशभाऊ कांबळे
11 विरुद्ध सृष्टी फाउंडेशन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचं आहे आणि सोबत येताना आपली प्लेइंग 11 ची लिस्ट देखील घेऊन या. प्रकाशभाऊ कांबळे युवा मंच विरुद्ध सृष्टी फाउंडेशन. यावेळेस अजिंक्य जागावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, पाहूया झेल होणार का. आणि दोन क्षेत्ररक्षकांमध्ये तू तू मे मे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. फलंदाज मात्र बचावला गेला, झेल मात्र सुटला आणि दुहेरी धावांनी धावफलकावरती होती वाढ. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 21. 21 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होत आहे. एक विकेट मात्र इथे गमावली गेली. एक फलंदाज बाद झाला. 21 धावा म्हणजे अजून देखील मॅच मध्ये चुरस कायम आहे, कारण अजिंक्य गायकवाड सारखा तगडा फलंदाज अजून देखील मैदानामध्ये आहे. अनिकेतने देखील एक चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती अनिकेतने देखील चौकार खेळला होता. येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये जर आता पाहिलं तर कॅल्क्युलेशन मात्र बदलत जात आहे. 18 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 44 धावा म्हणजे 18 चेंडू मध्ये 44 धावा. इतकं टेनिस बॉलवरती हे आव्हान फार मोठं असं आव्हान म्हणता येणार नाही, पण इथे फलंदाजांना त्याची कला दाखवावी लागेल, कर्तब दाखवावी लागेल, ताकद दाखवावी लागेल. गोलंदाजी मार्कवर आलाय केतन. पहिला चेंडू असेल केतनचा आणि या ओव्हर मध्ये धावा घेण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल. केतनचा पहिला चेंडू, वा अगदी टप्पा अचूक होता. वेग नाहीये चेंडूला पण प्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी मात्र केतन करतो आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव. काही गोलंदाजांना स्पीड असतो, काही गोलंदाजांना फिरकी करण्याची जादू असते, पण काही गोलंदाजांकडे जो अचूक टप्पा असतो त्यावरती तो नियंत्रित गोलंदाजी करू शकतो आणि तेच दाखवून दिलं केतनने. पहिल्या चेंडूवरती मात्र एक चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडू मात्र आलाय. यावेळेस हा चेंडू मात्र व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ. 22 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. या एक्स्ट्रा धावांवरती देखील नियंत्रण मिळवणं गरजेचं असेल आणि ते केतनचा मात्र हा व्हाईट बॉल होता आणि ते अतिरिक्त धाव खर्च देखील होताना पाहायला मिळते. पाठवून खेळण्याचा प्रयत्न, वा क्या बात आहे. इथे अनिकेतला मात्र मैदानामध्ये उभा करून ठेवले. 2 चेंडू जर पाहिले तर अनिकेतला समजू शकले नाही, अगदी ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकले जात आहेत आणि अनिकेतला मात्र इथे शांत ठेवले. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव आलेत. त्यावेळेस परत एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस कुठली प्रकारची दया माया फलंदाजावरती दाखवली जाते. पहिले 2 चेंडू स्लोवर टाकले, लॉलीपॉप टाकल्यासारखे टाकले होते. नंतरचा चेंडू मात्र वेग होता, अगदी डायरेक्ट 40च्या स्पीडवर 80च्या स्पीडवरती ज्यावेळेस गाडी धावते तेव्हा एक धक्का बसतो ड्रायव्हरला आणि तो धक्का इथे अनिकेतला देखील बसला. त्या चेंडूवरती मात्र हलक्याचा चेंडू खेळला. इथे एकच सिंगल धाव घेतली जाईल, कारण अजिंक्य स्ट्राईकवर राहणं गरजेचं. जाणून मात्र एक सिंगल धाव. क्या बात आहे. केतनची मात्र भन्नाट गोलंदाजी मैदानामध्ये सुरू झाली. केतन त्या प्रकारची गोलंदाजी करतो, त्याने फलंदाजांना मात्र कोड्यामध्ये टाकले. शेवटचे 2 चेंडू मात्र या ओव्हर मधील शिल्लक असतील. 23 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. अजिंक्य मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, जमिनी समांतर फटका. अजय मोरे पुन्हा एकदा चेंडूवरती आलाय, पण इथे हलकस मिसफील्ड आणि तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. दुहेरी धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. 25 धावा, 25 रन. साईडला चेंडू मात्र खेळा क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय. जिथे क्षेत्ररक्षक तिथेच मात्र चेंडू जात आहेत. आणि चांगली बाब म्हणजे गोलंदाजाने केलेली अप्रतिम गोलंदाजी, केतनने टाकलेली सुंदर ओव्हर. या षटकामध्ये केवळ त्याने 5 धावा खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी. या मॅच मधील हा एकमेव गोलंदाज असेल ज्याने सर्वात कमी धावा खर्च केला. विकेट मात्र या ओव्हर मध्ये आली नसेल,
पण त्याने फक्त 6 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 26 धावा. तर येणारे 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 39 धावा या बनवायच्या. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 20 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 अशा धावा बनवायची. म्हणजे आता गोलंदाजांना पॅकेज द्यावे लागतील तर सामना राजूभाऊ साने 11 संघाला जिंकता येईल. आणि हा सामना जिंकायचा असेल तर अजिंक्यच्या बॅट वरती चेंडू येणं गरजेचं असेल. त्या प्रकारची आतापर्यंतची गोलंदाजी आपण पाहिली तर अजिंक्य सारख्या एका तगड्या फलंदाजाला बांधून ठेवले आतापर्यंत गोलंदाजांनी. 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं तर फक्त 26 धावा इथे खर्च झाल्या आणि एक फलंदाज देखील या 3 ओव्हरमध्ये बाद झाला. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज अश्विन. गोलंदाजी मार्कवर येतोय अश्विन. अश्विन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू वेग होता पण इथे नो बॉल. दिशा खराब. पॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडूने मात्र टप्पा घेतला. पंचांचा इशारा आला नो बॉल. पहिला चेंडू अश्विन कुमार यांचा मात्र वेगवान होता पण दिशाही नो बॉल. आणि आता असेल फ्री हिट. जिंके गायकवाड साठी मात्र फ्री हिटची संधी. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. चेंडूचा फ्री हिट करण्याचा प्रयत्न होता. सुपर हिट फुल टॉस चेंडू होता. जास्त मोठा फायदा घेता आला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. दुहेरी धावा मात्र धावफलकावरती ऍड होतील. कुमार यांची मात्र वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय. पहिला चेंडू दिशाहीन जरी असेल तर पुढचा चेंडू मात्र वेग होता. फुल टॉस चेंडू असून देखील मोठा फटका मात्र खेळता आला नाही. एकदा अश्विन कुमार राईट आर्म ओव्हर द विकेटने. परत एकदा फुल टॉस चेंडू पण इथे फक्त सिंगल धाव. सिंगल धाव. सिंगल धाव. अश्विन कुमार यांची मात्र जबरदस्त गोलंदाजी. अगदी पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे अश्विन कुमार आपण मैदानामध्ये पाहतोय आणि ज्या प्रकारची गोलंदाजी केली आतापर्यंत तरी फलंदाजांना बांधून ठेवलंय रोखून ठेवलंय. परत एकदा वेग 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 गतीने बीट केलं. चेंडू निर्धाव. कसं अपील देखील तिथे झालं. ज्या प्रकारची सुरुवात अनिकेतने केली होती अगदी चांदणं चमकलं होतं पण दिवसा ढवळ्या चमकलेलं चांदणं परत एकदा दिसेन असं देखील झालं. अनिकेत पहिला चेंडू ती चौकार खेळा नंतर मात्र भयानक शांतता अनिकेतच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला यानंतर आपण लगेच टॉस घेणार. सृष्टी फाउंडेशन आणि आकाशभाऊ कांबळे युवा मंच दोन्ही संघाचे कर्णधार. विनंती असेल टॉस साठी या. कुमार यावेळेस आपण पाहतोय 4 चेंडू मध्ये केवळ 4 धावा त्याने खर्च केल्या. अगदी सामन्याचा रंग बदलणारा सामना एकतर्फी करून टाकणारा षटक आपण पाहतोय. हा चेंडू इथे व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा धाव. ज्या प्रकारची गोलंदाजी अश्विन करतोय अगदी कुठल्या प्रकारची घाई गडबड न करता स्टंप लाईन मध्ये चेंडू न टाकता फलंदाजापासून दूर चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र इथे केला जातोय. आणि त्या प्रयत्नामध्ये अगदी चेंडू थोडेसे बाहेर जातात आणि व्हाईट बॉल देखील. यावेळेस चेंडू हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक फार दूर. प्रशांत कदमने मात्र केली चांगली बॅटिंग आपण आज पाहिली आणि ते क्षेत्ररक्षण देखील सुरेख. चला टॉस साठी यायचंय आकाशभाऊ कांबळे युवा मंच. आकाशभाऊ कांबळे युवा मंच. बत्तीस 30 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. फलंदाज मात्र बाद आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. हो यावेळेस मात्र चेंडू हवेत खेळलाय. पाहूया काय होतंय. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचण्याचा प्रयत्न पण यावेळेस पाहूया पंचांचा इशारा येतोय. षटकार. अगदी बॉन्ड्राईनच्या बाहेर चेंडूने टप्पा घेतला आणि ते अजिंक्यच्या बॅट मधनं खूप उशिरा का होईना षटकार मात्र आलाय. ज्या फटक्यांची गरज सुरुवातीला होती तो फटका मात्र अजिंक्यच्या बॅट मधनं थोडासा उशिरा का होईना आलाय. षटकार मात्र येतोय.
मोरेने प्रयत्न तिथे केला पण तो प्रयत्न थोडासा अपुरा ठरला आणि ते 6 धावांचा इजाफा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा 38 रन 6 चेंडू आणि 27 धावा. अजूनही मॅच संपली असं म्हणता येणार नाही. 6 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता बनवायच्या 27 धावा. आणि समोर असेल अक्षय. अक्षय सारखा एक तगडा फलंदाज आता मात्र समोर आहे. ताकदवान फलंदाज पण ती ताकद आता दाखवावी लागेल सिद्ध करावं लागेल स्वतःला. आज तुम्ही स्वतःला सिद्ध करा. या ग्राउंड वरती तुम्ही आपोआप प्रसिद्ध होताल. 6 चेंडू 27 धावांची गरज. पहिला चेंडू फटका मात्र समोरच्या बाजूला खेळलाय. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होतोय. सचिन गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. सचिन शेवटचे अगदी पाहिलं तर आता 5 चेंडू शिल्लक आणि 25 धावांची गरज आहे. मॅच अगदी पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये पोहोचली आहे. वेग होता गतिवान चेंडू होता खोलवर टप्प्यात चेंडू आणि तिथे मात्र हा चेंडू निर्धाव. तर दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी आणि प्लेइंग 11 40 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. शेवटचे 4 चेंडू मात्र शिल्लक. परत एकदा वेगवान चेंडू आणि ते मात्र आता विकेट जाण्याचा धोका आणि त्याचबरोबर विकेट. फलंदाज मात्र इथे बाद. चला आकाश भाऊ कांबळे युवा मंच संघाचे कॅप्टन लवकर या टॉस साठी. प्लेइंग 11 जमा करायची आपली. चला शेवटची ओव्हर आली आहे आणि आपण टॉस होणं गरजेचं असेल. टॉसच्या अगोदर आपली प्लेइंग 11 ची लिस्ट इथे आयोजकांकडे जमा करणं गरजेचं असेल. या सर्व संघांनी याची नोंद घ्या. टॉस करण्या अगोदर आपली प्लेइंग 11 या ठिकाणी जमा होणं गरजेचं असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहे. सचिनची मात्र वेगवान गोलंदाजी एक अप्रतिम गोलंदाजी सचिनची शेवटच्या षटकामध्ये. अजिंक्यच्या बॅटमधून समोरच्या बाजूला सुंदर फटका खेळलाय. तिथे 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. अगदी पराजयाचं थोडस अंतर कमी करण्याचा प्रयत्न मात्र इथे केला जातोय. चौकार आणि धावफलक पुढे सरकेल. 44 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. विजयासाठी अजूनही पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावा अजूनही बनवणं बाकी असेल. मोठ्या विजयाच्या दिशेने अनिकेत जगताप सोशल फाउंडेशन संघ वाटचाल नक्कीच करतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू होता खोदून काढला. एक सिंगल धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण होते. हे 40 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. 19 धावा अजूनही विजयापासून दूर आहेत. राजू भाऊ साने युवा मंच आणि यावेळेस मात्र फटका जोरदार आणि तिथे झेल टिपला आणि ते शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट. फलंदाज अजिंक्य होते बाद. तिसरा धक्का संघाला आणि 46 धावांमध्ये डावा टप्पा घेतलाय. म्हणजे 18 धावांनी इथे सामना जिंकलाय तो. जगताप युवा मंच संघाने 18 धावांनी सामना जिंकला. पहिल्या मॅचचे विजेता ठरत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम राजूभाऊ साने 11. चला पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी या लवकर.